आपण सर्वांनी समोसा, टिक्की, पकोडा असे पदार्थ तर नेहमीच खाल्ले असतील। आज मी बनवणार आहे खूप स्पेशल आणि स्वादामध्ये खूप पॉप्युलर आणि युनिक अशी नागपूरची स्पेशल सांबार वडी, ज्याला आपण काही स्पेशल पद्धतीने बनविणार आहे। आज आपण 2 प्रकारे सांबार वडी बनवणार आहे। नमस्कार, मी रश्मी स्पेशल पाहुणचार या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। चला तर मग बनवूया सांबार वडी स्टेप बाय स्टेप पद्धतीने। सांबार वडीची रेसिपी बनवण्याकरिता मी सर्वप्रथम साधारणतः 1.5 ते 2 किलो हा सांबार घेतलेला आहे। अशा प्रकारे मी सांबाराचे बारीक असे पत्ते तोडून घेतलेले आहे। आपण हे जे सांबाराचे पाने किंवा पत्ते तोडलेले आहे त्याला चाकूच्या सहाय्याने बारीक कापून घेऊया। अशा प्रकारे चाकू, पावशी किंवा सुरीच्या सहाय्याने आपल्याला या सांबाराचे बारीक असे काप करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला हा संपूर्ण सांबार कापून घ्यायचा आहे। असा मी सांबार हा बारीक कापून घेतलेला आहे, ते तुम्ही बघू शकता। अशाच प्रकारे आपण हा साधारणतः 1.5 ते 2 किलो सांबार घेतलेला आहे। अशाच प्रकारे आपण हा संपूर्ण सांबार कापून घेऊया। संपूर्ण सांबार हा कापून झाल्यानंतर मी साधारणतः 1 ते 2 पाण्याने हा संपूर्ण सांबार स्वच्छ धुवून घेतलेला आहे। सांबार हा धुवून झाल्यानंतर त्यातले पाणी निघण्यासाठी मी एका चाळणीमध्ये अशा प्रकारे धुवून सांबार काढून घेतलेला आहे। सांबारामधले संपूर्ण पाणी निघाल्यानंतर त्याला वाफविण्याकरिता मी एका कढईमध्ये न तेल टाकता सांबार अशा प्रकारे वाफविण्याकरिता ठेवलेला आहे। सांबार हा छान आपल्याला कमी होतपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी सांबार हा शिजवून घेतलेला आहे, ते तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे सांबार वडी करिता मी सांबार शिजवून घेतलेला आहे। त्यानंतर मसाले बनवायला सुरुवात करूया। त्याकरिता मी साधारणतः 8 ते 10 कांदे घेतलेले आहे आणि साधारणतः 7 ते 8 मिरची बारीक कापून घेतलेली आहे। सांबार हा आपला संपूर्णपणे शिजवून झालेला आहे, ते तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे यामधले संपूर्ण पाणी हे सोकून घेतलेले आहे। यानंतर आपण एका ताटामध्ये हा सांबार काढून घेऊया। यानंतर आपण वडीकरिता मसाला बनवायला सुरुवात करूया। त्याकरिता मी त्याच कढईमध्ये साधारणतः मोठ्या चमच्याने 4 चम्मच तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल हे गरम झालेले आहे। आपण त्यामध्ये जिरे मोहरी टाकूया। त्यानंतर थोडा कढीपत्ता सुद्धा यामध्ये टाकून आपण 8 ते 10 हिरवी मिरची कापून घेतलेली आहे, ते सुद्धा यामध्ये टाकूया। त्यानंतर हे संपूर्ण मिश्रण थोडे तेलामध्ये परतून घेऊया। त्यानंतर साधारणतः अर्धा टेबलस्पून अद्रक लसूणचा पेस्ट घेतलेला आहे, तो सुद्धा यामध्ये टाकून तेलामध्ये परतून घेऊया। त्यानंतर मी बारीक कांदे कापून घेतलेले आहे, ते सुद्धा यामध्ये टाकून तेलामध्ये हे कांदे आणि संपूर्ण मिश्रण परतून घेऊया। कांदे हे छान लालसर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे।
1.5 ते 2 किलो सांबारवडी बनवण्याकरिता मी साधारणतः अर्धा किलो खोबराकीस घेतलेला आहे। त्यासोबतच 150 ग्राम मी खाकस घेतलेली आहे आणि 100 ग्राम चारोळी घेतलेली आहे। त्यासोबतच 8 ते 10 काजू आणि बदाम सुद्धा घेतलेले आहे। अशा प्रकारे हे साहित्य घेऊन आपण सांबारवडी बनवूया। त्यानंतर मी 1.5 ते 2 किलो सांबाराकरिता साधारणतः 150 ग्राम खाकस घेतलेली आहे, ते सुद्धा यामध्ये टाकूया। त्यानंतर यामध्ये चवीपुरते मीठ सुद्धा यामध्ये टाकूया। मीठ टाकल्यानंतर हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून तेलामध्ये परतून घेऊया। अशा प्रकारे कांद्याचा हा रंग बदललेला आहे, ते तुम्ही बघू शकता आणि त्याला तेल सुद्धा सुटलेले आहे। त्यासोबतच सांबारवडीच्या मसाल्याकरिता मी साधारणतः 1 पाव शेंगदाणे घेतलेले आहे, त्याला आपण भाजून घेऊया। अशा प्रकारे संपूर्ण शेंगदाणे हे मी भाजून घेतलेले आहे। त्याचे साल काढून त्याला मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घेऊया। अशा प्रकारे शेंगदाणे मी हे मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घेतलेले आहे। कांदे तेलामध्ये भाजून झाल्यानंतर मी साधारणतः 100 ग्राम चारोळी घेतलेली आहे, ते सुद्धा यामध्ये टाकूया। त्यानंतर मी 8 ते 10 काजू आणि बदामचा थोडा जाडसर असा कूट करून घेतलेला आहे, तो सुद्धा यामध्ये टाकूया। त्यानंतर मी साधारणतः 1 पाव शेंगदाणे भाजून त्याला बारीक करून घेतलेले आहे, ते सुद्धा यामध्ये टाकून हे संपूर्ण मिश्रण तेलामध्ये परतून घेऊया। हे संपूर्ण मिश्रण तेलामध्ये परतून झाल्यानंतर मी साधारणतः अर्धा किलो खोबराकीस घेतलेला आहे, ते सुद्धा यामध्ये टाकून हे संपूर्ण मिश्रण परतून घेऊया। अशा प्रकारे हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहे। साधारणतः 1.5 ते 2 किलो सांबारवडी करिता आपण हे मिश्रण बनविणार आहे। यानंतर आपण यामध्ये साधारणतः 1 टेबलस्पून धने पावडर टाकूया। त्यासोबतच अर्धा टेबलस्पून हळद सुद्धा टाकलेली आहे आणि 1.5 ते 2 किलो सांबाराच्या मिश्रणाकरिता मी साधारणतः 2 आणि अर्धा टेबलस्पून तिखट सुद्धा यामध्ये टाकलेले आहे। अशा प्रकारे तिखट टाकून हे संपूर्ण मिश्रण आपण एकजीव करून परतून घेऊया। साधारणतः 1 ते 2 मिनिट आपल्याला हे संपूर्ण मिश्रण तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। खोबरेकीस मसाल्यामध्ये परतून झाल्यानंतर आपण यामध्ये टेस्ट येण्याकरिता साधारण 1 टेबलस्पून विलायची पूड यामध्ये टाकूया। त्यानंतर आपण सांबार हा छान वाफवून घेतलेला आहे, तो सुद्धा यामध्ये टाकून संपूर्ण मिश्रण परतून घेऊया। अशा प्रकारे खोबराकीसचे मसाले आणि सांबार एकजीव करून आपल्याला हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे 1 ते 2 मिनिटे आपण याला वाफवून घेऊन सांबारवडीकरिता मसाला हा पूर्णपणे बनवून तयार झालेला आहे, ते तुम्ही बघू शकता। सांबारवडी मी आज 2 प्रकारे बनविणार आहे, मैदा आणि बेसन आणि मैद्याची सांबारवडी।
सर्वप्रथम आता आपण मैद्याची सांबार वडी बनवूया। मैद्याची सांबार वडी बनविण्याकरिता मी सर्वप्रथम एका भांड्यामध्ये शेराने अर्धा शेर मैदा घेतलेला आहे। या अर्धा शेर मैद्यामध्ये आपण थोडे चवीपुरते मीठ टाकूया। यानंतर आपण यामध्ये साधारणतः मोठ्या चमच्याने 1 चम्मच कच्चे तेल घेतलेले आहे, ते सुद्धा यामध्ये टाकूया। त्यानंतर हे मिश्रण एकजीव करून यामध्ये थोडे थोडे पाणी घालून हे मिश्रण भिजवून घेऊया आणि या मिश्रणाचा गोळा तयार करून घेऊया। अशा प्रकारे हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून आपण यामध्ये थोडे थोडे पाणी घालून या मिश्रणाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आपण आता मैद्याची सांबार वडी बनविणार आहे, त्याकरता आपण हा मैदा भिजवून घेतलेला आहे। अशा प्रकारे मैद्याची सांबार बनविण्याकरिता पूर्णपणे हा मैद्याचा गोळा बनवून तयार झालेला आहे, ते तुम्ही बघू शकता। यानंतर आपण यावर झाकण ठेवून मैदा मुरायला ठेवूया। त्याचप्रमाणे आपण मैदा आणि बेसनची सुद्धा सांबारवडी बनविण्याकरिता एका भांड्यामध्ये अर्धा शेर मैदा घेतलेला आहे। आज मी 10 जणांना पुरेल अशा प्रमाणामध्ये ही सांबार वडी बनविलेली आहे आणि त्याचबरोबर मैदा आणि बेसनची सांबार वडी बनविण्याकरिता 2 शेर मी बेसन घेतलेले आहे। 2 शेर बेसनाला अर्धा शेर मैदा असे मी हे प्रमाण घेतलेले आहे। मैदा आणि बेसनाचे प्रमाण घेतल्यानंतर आपण यामध्ये थोडे चवीपुरते मीठ टाकून घेऊया। त्याचबरोबर मी साधारणतः यामध्ये अर्धा टेबलस्पून हळद सुद्धा टाकलेली आहे। आणि यामध्ये साधारणतः 1 टेबलस्पून तिखट सुद्धा यामध्ये टाकूया। त्यानंतर आपण यामध्ये साधारणतः मोठ्या चमच्याने 2 चम्मच कच्चे तेल घेतलेले आहे, ते सुद्धा यामध्ये टाकूया। तेल टाकल्यानंतर आपण हे संपूर्ण बेसन आणि मैद्याचे मिश्रण अशा प्रकारे आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। यानंतर आपण यामध्ये थोडे थोडे पाणी घालून या मिश्रणाचा सुद्धा गोळा तयार करून घेऊया। अशा प्रकारे यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपल्याला या मिश्रणाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। असा हा बेसन आणि मैद्याचा गोळा संपूर्णपणे बनवून तयार झालेला आहे, ते तुम्ही बघू शकता। यानंतर आपण सांबार वडी बनवायला सुरुवात करूया। सांबार वडी तळण्याकरिता मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। सर्वप्रथम आपण
मैद्याच्या गोळ्याची सांबार वडी तयार करून घेऊया। त्याकरिता मी एका मैद्याचा छोटा गोळा घेतलेला आहे। त्याची आपण अशा प्रकारे पाती लाटून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला थोडी लांब अशी या छोट्या गोळ्याची पाती लाटून घ्यायची आहे। अशी ही सांबार वडीची पाती तयार झालेली आहे। त्यानंतर आपण याच्या मधोमध मसाला टाकून घेऊया। त्यानंतर आपण एका बाजूने याला फोल्ड करून घ्यायचे आहे। त्यानंतर त्याच्या दुसऱ्या बाजूने अशा प्रकारे आपल्याला थोडे पाणी लावून त्याचा दुसरा भाग सुद्धा यावर फोल्ड करून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्या दोन्ही बाजूने थोडे थोडे पाणी लावून हे सुद्धा दोन्ही भाग यावर फोल्ड करून घेऊया। अशा प्रकारे आपली ही मैद्याची सांबार वडी ही पूर्णपणे बनवून तयार झालेली आहे। ते तुम्ही बघू शकता। सांबार वडी तळण्याकरिता तेल हे गरम झालेले आहे। त्यानंतर आपण अशा प्रकारे या तेलामध्ये सांबार वडी टाकूया। ही सांबार वडी आपल्याला सर्वप्रथम गरम तेलामध्येच तळायची आहे। दोन्ही बाजूने छान लालसर होईपर्यंत आपल्याला ही सांबार वडी तळून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण वडीच्या दुसऱ्या बाजूने सुद्धा लालसर होईपर्यंत ही सांबार वडी तळून घेऊया। सांबार वडीचा रंग हा हळूहळू चेंज होत आहे, ते तुम्ही बघू शकता आणि छान ती फुललेली सुद्धा आहे। अशा प्रकारे आपली सांबार वडी ही तळून तयार झालेली आहे आणि छान लालसर सुद्धा कुरकुरीत झालेली आहे, ते तुम्ही बघू शकता। अशी ही मैद्याची सांबार वडी ही पूर्णपणे बनवून तयार झालेली आहे। यानंतर आपण बेसनाची सांबार वडी बनवण्याकरिता अशा प्रकारे एक छोटा गोळा घेऊन लांब अशी याची पाती लाटून घेऊया। अशी ही मैदा आणि बेसनची सांबार वडी बनवण्याकरिता पाती ही लांबसर लाटून झालेली आहे। मैद्याच्या सांबार वडीप्रमाणे यामध्ये सुद्धा मध्ये असा मसाला ठेवून दोन्ही बाजूने याला थोडे पाणी लावून फोल्ड करून सांबार वडी बनवून घेऊया। अशी ही बेसन आणि मैदा ची सांबार वडी बनवून तयार झालेली आहे, ते तुम्ही बघू शकता। अशा मी फक्त मैदा आणि बेसन मैद्याच्या सांबार वड्या बनवून घेतलेल्या आहे। याला आपण तळून घेऊया। मैद्याच्या सांबार वडीप्रमाणेच गरम तेल झाल्यानंतर आपल्याला बेसन आणि मैद्याची सांबार वडी तशाच प्रकारे थोडी लालसर होईपर्यंत तळून घ्यायची आहे। अशा प्रकारे एक एक वडी अशी तेलामध्ये सोडून आपल्याला थोडी लालसर होईपर्यंत आपल्याला ही सांबार वडी तळून घ्यायची आहे। वडीच्या दोन्ही बाजूने परत करून आपल्याला दोन्ही बाजूने लालसर होईपर्यंत ही सांबार वडी तळून घ्यायची आहे। अशी ही बेसन आणि मैद्याची सांबार वडी छान लालसर झालेली आहे, ते तुम्ही बघू शकता।
यानंतर आपण ही सांबार वडी तेलामधून काढून घेऊया। अशी ही बेसन आणि मैद्याची सांबार वडी पूर्णपणे बनवून तयार झालेली आहे। ते तुम्ही बघू शकता आणि छान फुललेली सुद्धा आहे। तेलामध्ये तळल्यानंतर छान सांबार वडीला मस्त असा कलर आलेला आहे। तर अशा प्रकारे मी संपूर्ण सांबार वडी बनवून घेतलेली आहे आणि खूप सोपी पद्धतीने बनविलेली आहे आणि छान टेस्टी सुद्धा बनते। तर या रेसिपी नक्की करून बघा। मला तुमचे रिस्पॉन्स लाईक आणि कमेंट्सवरूनच माहीत पडते। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला नागपूरची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि ही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब सुद्धा करा। तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत अशाच प्रकारे एका नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।